रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल शहरामध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी पनवेल पोलिसांनी संपूर्ण सुरक्षापूर्वक वाहतुकीचे योग्य ते नियोजन केले। या यात्रेत आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौकमोल, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, दीपक बेहरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, गणेश कडू, अजय बहिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक वर्ग, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सगळेजण असतील झेंडे किंवा आपापल्या हातामधले जे प्लेकार्ड आपण घेतलेले आहेत ते घेऊन आपल्या सगळ्यांना चालायचं आणि ऊन असू दे ढग असू द्या आपल्याला ही रॅली ही सावरकर चौकामध्ये पूर्ण करायची आहे। आपण सगळेजण आल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पहलगाम हल्ल्यामध्ये जे दहशतवाद्यांनी अतिशय भ्याड हल्ला करून आणि या इथे धर्माधर्मांमध्ये भांडण लावायची जी कामं केलेली होती त्याला पहिल्या 13 आणि 15 दिवसामध्ये भारतीय जनतेने अशा कोणत्याही प्रकारचा असं काही त्यांनी पोलरायझेशन ध्रुवीकरण असं काही केलं नाही की नाही बाबा आम्ही हिंदू आहोत तर आम्ही काश्मीरमध्ये असुरक्षित आहोत, अशा प्रकारचा कोणताही चुकीचा मेसेज न पोहोचवता सर्वांनी बंधुभावपणा दाखवला। आणि त्याच्यानंतर मग भारतीय लष्कराने ज्या शूरपणाने आणि स्मार्टनेसने त्यांनी पाकिस्तानवरती हल्ला केला, पाकिस्तानचे 13 एअर बेसेस त्यांची रडार सिस्टीम ही त्यांची पूर्ण उद्ध्वस्त केली आणि पाकिस्तानच्या पूर्ण आकाशावरती त्यांनी पूर्ण वर्चस्व गाजवलं। हे पूर्ण जगासाठी एक आकर्षणाचा, आश्चर्याचा विचार करणारा असा हा भाग आहे की कशा प्रकारे भारताने इथे पाकिस्तानची सिस्टीम असेल, चायनाची सिस्टीम असेल, तुर्कीची ड्रोनची सिस्टीम असेल, ह्याला सर्वांना भेदून पाकिस्तानला इथं नमतं घ्यायला लावलेलं आहे। आणि त्यामुळे साधारणतः हा विजयोत्सव आपण साजरा करणं आवश्यक आहे। ह्यासाठीच भारतीय लष्कराचं पाठ साधारणतः थोपटण्यासाठी, त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी म्हणून तिरंगा यात्रा ही आयोजित करण्यात आलेली आहे। आणि माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली सर्व ठिकाणी ही तिरंगा रॅली यशस्वी होताना ही दिसत आहे। आणखीनही आज संध्याकाळी सुद्धा खारघरमध्ये रॅली आहे, काल कामोठ्यामध्ये झाली, कळंबोलीमध्ये झाली, आता पनवेलमध्ये चालू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तिरंगा रॅलीला या इथे प्रतिसाद भेटतो आहे। तो प्रतिसाद भेटून खरोखरच मनाला आनंद वाटतो आहे।